तर मित्रांनो, आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की मनीषाची सासू तिच्या आईवडिलांसमोर तिचा अपमान करत होती आणि म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलीला हे शिकवलं आहे का? ती कालपासून वेगळीच वागत आहे आमच्यासोबत. आता पाहूया पुढे. कालपासून अशी वागते म्हणजे याआधी चांगली वागत होती का? मनीषाने एकदमच विचारले. हो तर. मनीषाच्या सासूबाई म्हणाल्या, आधी वेळेवर उठायची, घरातील सगळे कामे करायची, जेवढ्याला तेवढं उत्तर द्यायची, सगळं काही हातात आणून द्यायची आमच्या. सासूबाई म्हणाल्या, मग तुम्ही सगळ्यांना असं का सांगत होत्या की तुमची सुनबाई अजिबात काही काम करत नाही, दिवसभर फक्त फोनवर बोलत असते, घरातील सगळी कामं तुम्ही आणि सुमेधाताई करत असतात म्हणून? मनीषाने हे विचारलं आणि सासूबाईंच्या चेहऱ्यावरील भाव एकदमच बदलले. त्या मनातल्या मनात एकदमच खाजील झाल्या. मनीषा पुढे आली आणि म्हणाली, मी तुमची मनापासून सेवा केली आई, कधी एक शब्दही वाईट बोलले नाही. एक शब्दही वाईट बोलली नाही मी तुम्हाला, ना कधी सुमेधाताईला वाईट बोलली, कधी वाईट वाटेल असं कधी बोलली नाही, वागली नाही. दिवसभर नुसती कामं करायची, तेही एकदम आनंदाने. तुम्हीसुद्धा माझ्याशी गोडगोड बोलायच्या, माझं कौतुक करायच्या. मी स्वतःला धन्य मानत होते तुमच्यासारखे सासूबाई भेटल्याबद्दल. पण तुम्ही माझ्यासमोर वेगळ्या वागायच्या आणि माझ्या मागे वेगळ्या वागत होत्या. मनीषा म्हणाली. त्यावर सासूबाई काहीच बोलल्या नाही. मनीषाची आई म्हणाली, हे सगळं तू काय बोलत आहेस मनीषा? योग्य तेच बोलत आहे आई. अगं सासूबाई, सगळ्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना आणि इतकंच नव्हे तर ह्यांनासुद्धा हेच सांगायच्या की मनीषा घरी काहीच काम करत नाही. काहीच करत नाही, दिवसभर फक्त नुसती मोबाईलवर बसलेली असते आणि घरातील कामं त्या आणि सुमेधाताई करतात म्हणून. बाहेरच्या लोकांच्या मनात स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून सासूबाईंनी मला सगळ्यांच्या नजरेतून पाडले. बरं, सगळ्यांचं जाऊ द्या, माझ्या नवऱ्यालासुद्धा ह्यांनी बोललेला शब्द खरा वाटायचा. मी सगळ्यांचा रोष सहन करू शकत होती, पण नवऱ्याचा रोष कसा सहन करू? आधी ह्यांनी त्यांच्या ह्याच स्वभावामुळे सुमेधाताईंचा संसार होऊ दिला नाही आणि आता आमच्यात सुद्धा गैरसमज निर्माण करत आहेत. ज्यांना मी सासूबाई न मानता नेहमी आईच्या स्थानी ठेवले, त्यांनी माझ्यात आणि माझ्या नवऱ्यात गैरसमज निर्माण केले. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल सन्मान न दिसता राग दिसतो. कारण सासूबाईंनी कायमच त्यांच्या मनात माझ्याबद्दल वाईट भरून दिले म्हणून. मनीषा म्हणाली. आता मात्र मनीषाच्या आईबाबांना मनीषासाठी खूप वाईट वाटत होते. मनीषाची आई वृंदाताईंना म्हणाली, वृंदाताई, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो, मी किती विश्वासाने आमच्या मुलीला तुमच्या स्वाधीन केलं होतं. अहो, तुम्हा लोकांचा काहीतरी गैरसमज होत आहे. मी का असे सांगणार कुणाला? कुणीतरी हिचे कान भरलेत माझ्या विरोधात. मी जर जिथे जाईल तिथे हिचं गुणगानच करत असायची. सासूबाई चाचरत म्हणाल्या, अच्छा, मग साठे काकूंना काय सांगितलं होतं तुम्ही? आणि तुमच्या भजनी मंडळात नेहमी काय सांगायच्या की घरातील घर करून तुमचे गुडघे आणि कंबर दुखते आणि सून घरात काहीच काम करत नव्हती म्हणून. इतकंच नव्हे तर त्या दिवशी तुम्ही ह्यांच्याशी जे काय बोललात ते सुद्धा ऐकलं मी आई. मनीषा म्हणाली. आता मात्र सुमेधा गप्पू बसू शकत नव्हती, म्हणून ती म्हणाली. सुमेधा म्हणाली, घरातील काम करतेस म्हणजे काही फार मोठं काम करतेस असं नाही. तू घराची सून आहेस, हे तुझी कर्तव्यच आहे सगळं कामं करण्याची. अच्छा, घरातील सुनेचे कर्तव्य अगदी तोंडपाठ आहेत तुमच्या. तसे तर मला हे बोलायचे नव्हते, पण तुम्ही हा विषय काढलाच आहे तर मग मला सांगा, तुम्ही जेव्हा एका घराच्या सून होत्या तेव्हा तुम्ही तुमची किती कर्तव्य पूर्ण केलीत? जेव्हा तुमच्या नवऱ्याला तुमच्या सोबतीची गरज होती तेव्हा तुम्ही त्यांच्याशी जे वागलात ते काय होतं? मनीषा म्हणाली, मी माझ्या आयुष्यात काही पण करो, पण तुला काय करायचं आहे त्यात? तू स्वतःचं घर सांभाळ फक्त, नाहीतर दादाला सांगून घरातून काढून देऊ तुला इथून. आईने एकदा दादाला सांगितलं तर तो तुला कायमचं सोडून देईल. मी तर म्हणते तू तुझं सामान बांध आणि निघून जा तुझ्या भिकारड्या माहेरी. दादाला काय सांगायचं ते आम्ही बघून घेऊ. सुमेधा तिच्या आईबाबांसमोर हातवारे करत रागाने म्हणाली. मनीषा सुमेधाला काही बोलणार त्याआधीच बाहेर दारात उभा असलेला सुधीर सुमेधाला म्हणाला, सुमेधा, ते मोठे आहेत तुझ्यापेक्षा आणि तू मोठ्यांशी कसं बोलावं हे सांगण्या इतपत तू लहान नाहीस. सुधीरला असं दारात अचानक बघून सगळ्यांना, वृंदाताई आणि सुमेधाला आश्चर्य वाटलं. सुधीरला सगळं काही कळेल म्हणून सासूबाई मनीषाला म्हणाल्या, हे बघ मनीषा, आता सुमेधाचा विषय काढण्यात काही अर्थ नाही. जे झालंय ते विसरून तुझ्या नेहमीच्या कामांना सुरुवात कर. बघितलंच दादा, तुझी बायको कशी बोलते ही आम्हाला? सुमेधा त्याला पाहून म्हणाली. मी सगळं ऐकलं आहे सुमेधा, अगदी पहिल्यापासून, सुधीर खिन्नपणे म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून आई आणि सुमेधाला धक्काच बसला.
त्या दोघी काहीच बोलल्या नाहीत. सुधीर पुढे म्हणाला, मला तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती आई. अगं सगळं काही सुरळीत सुरू असताना, सगळं काही चांगलं चालतं असताना सगळ्यांच्या नजरेतून मनीषाला पाडायची काय गरज होती? तिने कधी काही कधी त्रास दिला नाही आपल्याला. कुठलीही अपेक्षा न करता तिने आपल्याला जसे आहोत तसे स्वीकारले होते. दिवसभर मी घरी नसायचो, त्यामुळे तू जे सांगायची त्यालाच खरं मानायचो. पण तू त्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायला नको होता. आता मात्र आईला मनापासून वाईट वाटले. त्या चुकल्या होत्या ह्याची जाणीव त्यांना झाली होती. पण सुनेसमोर आणि सुनेच्या आईवडिलांसमोर आपल्या चुका त्यांना कबूल करायच्या नव्हत्या. त्या सुधीरला म्हणाल्या, तुझा काहीतरी गैरसमज होते सुधीर. आपण याबद्दल नंतर बोलूयात. आता कशाला उगीच वाद वाढवायचा? नाही आई, माझा गैरसमज झालेला नाही आहे. आणि आज जर मी हे सगळं ऐकलं नसतं तर मला नेहमीच तू जे सांगत आहेस तेच खरं वाटलं असतं. आणि की पुन्हा मनीषातला चुकीचं समजलं असतं मी. आधीच आमच्या सुसंवाद नाही आणि गैरसमज वाढले असते तर कदाचित मी मनीषाला कायमचं गमावून बसलो असतो. सुधीर म्हणाला, माझं चुकलं मला मान्य आहे. पण ही एवढी मोठी गोष्टसुद्धा नाही आहे. एवढ्याशा गोष्टीवर माझ्यावर नाराज होणार आहेस का तू? आई म्हणाली, हो आई, मला खूप वाईट वाटते. कारण तुझ्या बोलण्यात येऊन मी मनीषाचे खूप मन दुखवलं आहे. मी तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही आज. सुधीर म्हणाला, जावई बापू, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जे काही झालंय आणि आम्ही ते आता विसरून जाऊ. नव्याने सुरुवात करा. सगळं विसरून जा तुम्ही. आता आम्ही निघतो. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे विचार करून गैरसमज दूर करून घ्या. मनीषाची आई म्हणाली. आपल्यासमोर सुधीरची आई असहज होत आहे हे कळल्यावर मनीषाच्या आईने तिच्या वडिलांना इथून चला अशी डोळ्यांनीच खून केली. मनीषा मात्र सगळं काही शांतपणे तिथे उभी राहून ऐकत होती. ती काहीच बोलली नव्हती. सुधीर मनीषाच्या आईला म्हणाला, आई, तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो. आणि यानंतर मनीषाच्या बाबतीत माझ्याकडून अशी चूक होणार नाही ह्याची ग्वाही तुम्हाला देतो. आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर, मनीषाचे वडील म्हणाले आणि तिथून जायला निघाले. मनीषाने जेवून जाण्याचा आग्रह केला, पण घरी जायला आणखी 2 तास लागतील असा बहाणा देऊन ते लवकरच जायला निघाले. खरं तर त्यांना मुलीच्या सासरच्या प्रकरणात नाक खुपसायचं नव्हतं. सुधीरला सगळं काही कळालं आणि तो मनीषाच्या बाजूने आहे हे त्यांच्यासाठी पुरेसं होतं. शिवाय मनीषा स्वतः देखील खमकी होतीच. ते निघून गेल्यावर सुधीरची आई त्याला म्हणाली, सुधीर, माझं खरंच चुकलं. पण तू निदान माझ्यावर रागे भरू नकोस. पण तू असे का केलं आहे? काय मिळालं असतं तुला असं वागून? सुधीरने विचारलं. मनीषा सगळ्याच कामात निपुण होती. अगदी चुका काढायला सुद्धा जागा देत नसायची. मला वाटलं की ती तुझं मन जिंकून घेईल आणि आम्हाला वरचढ होईल. मग माझं आणि सुमेधाचं घरातील महत्त्व आपोआप कमी होऊन जाईल. त्यातून सुमेधा घटस्फोटित आहे. म्हणून मग आम्ही तुझ्या मनात मनीषाविरुद्ध चुकीच्या गोष्टी भरवू लागलो. पण मी स्वतः सुमेधाशी कधीच वाईट वागले नाही. नेहमी चांगलीच बोलत होती मी तिच्याशी. तू हवं तर तिला विचार ना. त्यानंतर सुमेधाकडे पाहून त्या म्हणाल्या, तूच सांग ना सुमेधा ह्याला, मी जशी तुझ्यावर आवाज चढवून बोलले का कधी? तुम्ही माझ्याशी कधी वाईट बोलल्या नसल्या तरी माझ्याशी वाईट मात्र वागले आहात की तुमच्यासाठी सगळं काही करत आले. आजवर कधीच सुमेधाताईंनी घरात कामात मदत करा असं म्हटलं नाही. इतकंच नाही तर त्यांना हवं नको ते सगळंच विचारते. त्यांचा चहासुद्धा त्यांच्या खोलीत नेऊन देते. पण आजवर एकदा तरी त्यांनी चहाचा रिकामा झालेला कप किचनमध्ये नेऊन ठेवलाय का ते विचारून बघा त्यांना. आणि तुम्ही मात्र या सर्वांच्या बदल्यात मला सगळ्यांच्या नजरेतून उतरवण्याचा प्रयत्न केला. यांच्या नजरेत दिसणाऱ्या रागाचं कारण मला कळल्यावर खूप वाईट वाटलं मला. कारण मी तुम्हाला फक्त आई बोलण्यापुरते नाही म्हणायचे. मी तुम्हाला खरोखरच आई मानलं होतं. हे बोलताना मनीषाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि आई माझ्या मनात मनीषाच्या स्थान वरचढ झाले असते. म्हणजे सुमेधाचे किंवा तुझे स्थान कमी झाले असते असं नव्हे. अगं प्रत्येकाचं आपलं असं स्थान असतं. कुणाच्या येण्याने ते कधीच ढळत नाही किंवा कमी होत नाही. शिवाय हे घर जितकं माझं आहे तितकंच ते सुमेधाचं सुद्धा आहे. आणि मनीषाने जर तुला खरंच काही त्रास दिला असता तर मी तिच्यासुद्धा विरुद्ध गेलो असतो. सुधीर म्हणाला. सासूबाई काहीच बोलू शकल्या नाही. मनीषा मात्र तिथून निघून तिच्या खोलीत निघून गेली. ती जाताना तिचा रडवेला चेहरा सुधीरच्या नजरेतून सुटला नव्हता. सुधीरसुद्धा तिच्याशी बोलायचं म्हणून तिच्या मागेच रूममध्ये निघून गेला. वृंदाताई आणि सुमेधा ह्या दोघीच फक्त हॉलमध्ये होत्या. सुमेधा वृंदाताईंना म्हणाली, आई, तू काळजी करू नकोस. याचा राग जाईल 1-2 दिवसात. नाही ग, तो माझ्यावर रागावला ह्यापेक्षा जास्त दुःख ह्याचं होते की मी अशी का वागले. म्हणजे सुमेधाने विचारलं.
त्यानंतर सासूबाईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, माझं खरंच चुकलं गं. मनीषाच्या बाबतीत सुद्धा आणि तुझ्या बाबतीत सुद्धा. तुझ्या बाबतीत पण माझ्याच चुका नडल्या बघ. माझ्यामुळे तुझा संसार तुटला गं. आणि ह्याची जाणीव आज इतक्या उशिरा झाली मला. मी त्यावेळेस तसं वागायला नको होतं. त्यांचं बोलणं ऐकून सुमेधाला पुन्हा सगळं काही नव्याने आठवू लागलं. ती तिथून तिच्या खोलीत गेली आणि बसून जुन्या आठवणीत हरवली. इकडे सुधीर रूममध्ये येऊन मनीषाला म्हणाला, मला माफ कर मनीषा, मी खूप चुकलो. मी नाही करणार माफ. मनीषा रागावून म्हणाली, पुन्हा नाही होणार अशी चूक. सुधीर कानाला हात लावून म्हणाला, मला विचार करून सुद्धा भीती वाटते की जर तुम्ही आज स्वतः सगळ्या गोष्टी ऐकल्या नसत्या तर तुम्ही माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नसता. मनीषा म्हणाली, माझं खरंच खूप चुकलं. मी तुझ्या बाबतीत चुकीचा विचार केला. तू हवी ती शिक्षा दे मला, पण माझ्यावर नाराज होऊ नकोस. गोष्ट शिक्षा द्यायची नाही आहे. गोष्ट डोळसटपणाची आहे, विश्वासाची आहे. सकाळी तुम्ही उठायच्या आधी उठून घरातली सगळी कामं करायची. अगदी तुम्ही ऑफिसला जाईपर्यंत माझा स्वयंपाकसुद्धा व्हायचा. मी स्वतःच्या हाताने तुम्हाला टिफिन द्यायची. रात्रीचं जेवण झाल्यावर सुद्धा मला सगळं काही आटपून रूममध्ये येईस्तोवर बराच उशीर व्हायचा आणि तेव्हा माझा फोन रूममध्ये असायचा. मग तरी जेव्हा तुमच्या आईने तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्हाला हे सगळं का नाही दिसलं? सगळे काही तुमच्यासमोर स्पष्ट असताना तुम्ही आईने जे म्हटलं त्यावर अगदी डोळे बंद करून तुम्ही विश्वास ठेवलात. खरंच मला माफ कर. मला मेल्याहून मेल्यासारखं वाटत आहे. मी खरंच असा विचारसुद्धा केला नाही. मी ठरवून टाकले होते की मी सगळं काही सांगितल्यावर सुद्धा तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मी माझ्या माहेरी निघून जाईल म्हणून. पण बरं झालं तुम्ही स्वतःच्या कानाने सगळं काही ऐकलं. नाहीतर काय झालं असतं काय ठाऊक. असे नसते झाले तर कदाचित आज आपण भांडणं करून दूर झालो असतो. मला तर कल्पनासुद्धा करवत नाही याची. काही झालं तरी माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. हे बोलताना मनीषाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. मी यापुढे अशी चूक करणार नाही. मी आता नेहमीच तुझी बाजू घेत जाईल. सुधीर म्हणाला, आता तुम्ही पुन्हा चुकताय. तुम्ही माझी किंवा आईची बाजू न घेता खऱ्याची बाजू घ्यायला हवी. मी चुकले असेल तर माझी चूक लक्षात आणून देऊ शकता आणि आईची बाजू खरी असेल तर तुम्ही आईच्या बाजूने उभं राहिलेलं कधीही आवडेल मला. मनीषा म्हणाली, आपल्या समजूतदार बायकोचा सुधीरला खूप अभिमान वाटला. त्याने तिला मिठी मारली. त्याच्या आश्वासक मिठीत तिचा रुसवा विसरून गेला होता तिचा. कित्येक दिवसापासून दोघांमध्ये असलेला गैरसमजाचा पडदा आज दूर झाला होता. इकडे सुमेधा मात्र जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली होती. सुमेधाच्या 2 वर्षांपूर्वी निशांत रामांशी लग्न झालं होतं. निशांत एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होतकर मुलगा होता. त्याचे वडील वारल्यानंतर त्याच्या आईने मोठ्या कष्टाने त्याला मोठं केलं होतं. चांगलं शिक्षण दिलं आणि चांगली नोकरीसुद्धा मिळाली. सुमेधाचं लग्न झाल्यावर निशांतच्या आईला वाटले होते की आपल्याला सुनेच्या रूपात मुलगी मिळाली. पण सुमेधा मात्र आधीपासूनच मनात निशांतच्या आईबद्दल पूर्वग्रह घेऊन आली होती. सासू या नात्याबद्दलच्या तिच्या संकल्पना आधी स्पष्ट होत्या आणि त्या फक्त नकारात्मकतेच्याच होत्या. त्यामुळे लवकरात लवकर तिला निशांतच्या मनात असलेली स्वतःची जागा वरचढ करून घ्यायची होती, जेणेकरून तो आईचं न ऐकता तिचंच सगळं काही ऐकेल. पण मुलाकडून स्वतःचं म्हणणं खरं करून घेणाऱ्या आयांपैकी निशांतची आई निश्चितच नव्हती. निशांतची आई तर खूपच साधी, सरळ आणि समंजस होती. गरिबीतून वर आलेल्या कुटुंबातील असल्याने त्यांनी चांगले दिवस आल्यावरही कधी गर्व केला नाही. सुमेधा सासूबाईंशी गोड बोलायची, पण तिच्या ओठात एक आणि पोटात एक असायचं. सासूबाई मात्र तिला तोंड भरून बेटा अशी हाक मारायच्या. तिच्या पुढे घरातील कामं करायच्या. कधी तिला तू जे काम कर वा करू नको असं कधी म्हणायला नव्हत्या. निशांतच्या आई दिवसभर घरात राबायच्या. निशांत आईला म्हणायचा देखील की कामासाठी एखादी कामवाले बाई पाहूयात म्हणून. पण आई नेहमीच म्हणायची की मला कामाची सवय आहे आणि की जर रिकामी बसले तर मी आजारी पडेल. मग निशांतसुद्धा काही बोलायचा नाही. पण सुमेधानं मात्र या सगळ्याला आईची हुशारी समजली होती. सुमेधाला वाटत होते की सासूबाई निशांतला दाखवण्यासाठी घरातली कामं करतात, जेणेकरून त्यांच्या मनात आईची जागा वरचढ होईल. सुमेधा आधीच सासूबाईंच्या कुठल्याच गोष्टीला साध्या पद्धतीने घेत नसायच्या. तिला प्रत्येक गोष्टीत सासूबाईंना विशेष हेतू दिसायचा. शिवाय आपल्या लेकीच्या मनातील या संशयाला खतपाणी घालायची तिची आई होतीच. त्या सुमेधाला आपल्या परीने बरेच सल्ले द्यायच्या. मग सुमेधासुद्धा मुद्दाम निशांत घरी येण्याच्या वेळेला घरातील काम करायला बसायची. तिच्या सासूबाईंना वाटायचं की सुमेधा हळूहळू काम शिकत आहे म्हणून कधी किचनमध्ये येत असावी. पण सुमेधाच्या मनात मात्र वेगळंच विचार असायचे.
रात्रीसुद्धा खोलीत गेल्यावर त्याला सांगायची की आज खूप दिवसभर कामं केलीत म्हणून, मी थकली आज खूप. निशांत तिच्या होला हो लावायचा, पण तो स्वभावाने एवढा साधा होता की सुमेधा त्याला जे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत होती तो विचार दुरून सुद्धा त्याच्या मनाला शिवला नव्हता. घरात कोणते काम कोण करतं हे त्याच्या कधी लक्षात सुद्धा आलं नव्हतं. निशांत घरातील प्रत्येक गोष्टीत आईचा सल्ला घ्यायचा. आईसुद्धा आपल्या परीने तिला जमेल तसा सल्ला द्यायची. पण ह्यात सुद्धा सुमेधाला प्रॉब्लेम होता. तिच्या मते आता लग्न झाल्यानंतर निशांतने आईकडून सल्ला न घेता प्रत्येक बाबतीत तिच्याकडून सल्ला घ्यायला हवा. पहिल्या दिवाळ सणाला निशांतने सुमेधासाठी सोन्यांचा दागिना केल्यावर ती खूपच आनंदी झाली. पण जेव्हा तिला कळलं की निशाने त्याच्या आईसाठी सुद्धा एक दागिना केलाय, तेव्हा मात्र तिला खूप राग आला. ती आयुष्यातील लहान मोठे आनंद सासूर असलेल्या असूयेपायी अनुभवू शकत नव्हती. तिच्या मनात केवळ निशांच्या आयुष्यावर तिचाच ताबा असावा असं वाटायचं. तिला हे अजिबात कळत नव्हतं की नवऱ्याच्या जीवनात जसं बायकोचं वेगळं स्थान असतं तसंच एका मुलाच्या जीवनात आईचं सुद्धा आढळ स्थान असतं आणि दोघी आपापल्या जागी त्याला महत्त्वाच्या असतातच. लग्नाला जेमतेम 6 महिने झाले असतील तो सुमेधाने निशांच्या मागे तगादा लावला की आईला वृद्धाश्रमात सोडून म्हणून. आईला वृद्धाश्रमात सोडून ये. सगळं काही सुरळीत सुरू असताना असे समजणारा निशांत बायकोच्या या अमानुष मागणीमुळे अचानक कोलमडला. सुमेधाच्या मनात हा विषय तरी कसा येऊ शकतो ह्याचं त्याला खूप जास्त वाईट वाटलं होतं. त्याने त्याच वेळी तिला कडक शब्दात सुनावले होते की असं कधीच होऊ शकणार नाही. तो आयुष्यात काही सोडेल पण आईला सोडणार नाही आणि वृद्धाश्रमात तर नाहीच नाही. अगदी जीव गेला तरी नाही. पण सुमेधासुद्धा त्याच्या जिद्दीला पेटली होती. तिने अनेक प्रकारे स्वतःच हार्ड म्हणून पाहिला. निशांतला इमोशनल ब्लॅकमेल केलं, पण निशांत मात्र तिच्या एकाही युक्तीला बाधला नाही. मग तिने आपला मोर्चा सासूबाईंकडे वळवला. प्रत्येक गोष्टीवरून भांडण उकरून काढत बसायची. सासूबाई बिचाऱ्या भोळ्या होत्या. सुमेधाच्या अशा वागण्याने ते कोलमडून गेल्या होत्या. आयुष्यात अनेक संकटावर मात करत त्या इथपर्यंत पोहोचल्या होत्या आणि आता एकुलते एक सुनेला त्या घरात कोशा झाल्या होत्या. रोजच्या भांडणाला त्या कंटाळल्या होत्या. शेवटी त्यांनी स्वतःच एक दिवस निशांतला म्हटले की मला गावातल्या घरी राहायला जायचे, काही दिवसांसाठी म्हणून जायचे मला गावाला. पण निशांतला सगळेच कळून चुकले होते. त्याला माहीत होतं की सुमेधा आणि त्याची आई एका ठिकाणी राहणं अशक्य आहे. म्हणून त्याने सुमेधाला निर्वाणीचे सांगितले की यापुढे आई विरोधात एकही शब्द तो खपवून घेणार नाही म्हणून, आणि यापुढे जर तिने एक शब्द जरी उच्चारला तर तो तिला घटस्फोट देईल म्हणून. सुमेधाने लगेच ही गोष्ट तिच्या आईला सांगितली आणि सुमेधाची आई अगदीच तावातावाने तिच्या घरी भांडायला आली. निशांत तेव्हा घरी नव्हता. तिच्या घरी पोहोचता सर्वात आधी तिच्या सासूबाईंजवळ गेली आणि म्हणाली, काय व बहीणबाई, काय चालवलं तुम्ही हे? तुमच्यामुळे तुमच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होत आहे आणि तुम्ही मात्र आरामात दोघांचे भांडणं पाहत बसलाय का? एका वयानंतर मुलाला आपल्या मुठीतून सोडावं लागतं, पण तुम्ही तर तुमच्या मुलाला तुमच्या मुठीत घट्ट पकडून ठेवलंय. फक्त आणि फक्त तुमच्या मुले आणि तुमच्यामुळे आज जावईबापूंनी माझ्या मुलीला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. तुम्ही त्याच्या मनात भरवलं असेल नाही? अहो, हे काय बोलताय तुम्ही वृंदाताई? मी कशाला करेल हे सगळं? सुमेधा मला मुलीसारखी आहे हो. निशांतची आई काकुळतीने येत त्यांना समजावून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. इतक्या सुमेधा मध्येच बोलली, आई ह्यांनीच निशांतला सांगितलं असेल असं वागायला. नाहीतर निशांत ह्यांना विचारल्याशिवाय काहीच करत नाही. या सतत त्याच्या मागे पुढे करत असतात, जेणेकरून त्यांच्या मुलाला वाटावे की माझी आई किती काम करते आणि बायको काहीच काम करत नाही. कळते का मला सगळं? साध्या भोळ्या दिसणाऱ्या तुझ्या सासूबाई खूपच छळतात ना तुला. तुमच्या नवरा बायकोचा चांगला चाललेला संसार बरा नाही दिसत ह्यांना. स्वतः अर्धवट संसार केला आणि आता मुलाचा संसार बघवला जात नाही ह्यांना. तुमच्या जागी एखादी बाई असती तर मुलाचा संसार टिकावा म्हणून कुठेतरी निघून गेली असती किंवा वृद्धाश्रमात गेली असती. वृंदाताई मनात येईल तसं बरळत होत्या. सगळं काही ऐकून निशांच्या आईला काय बोलावं आणि काय नको ते सुचतच नव्हतं. त्या मटकन खाली बसल्या आणि नुकताच बाहेरून आलेल्या निशांतने वृंदाताईंचे हे बोलणं ऐकलं आणि आईला असा हातबल होऊन जमिनीवर बसताना बघितलं आणि तो धावतच आईच्या आधाराला आला. त्याला घरी आलेले पाहून वृंदाताईने सुमेधा जरा घाबरल्याच. आईला सोप्यावर बसवत निशांत रागातच वृंदाताईनं म्हणाला, तुम्ही माझ्या आईच्या जागी होतात. मला खूप आदर करायचा मी सासूबाई तुमचा. मला वाटलं होतं की तुम्ही सुमेधाला तुमचा समजावून सांगाल की तिचं वागणं किती चुकीचं आहे ते. पण इथे तर तिला समजावण्याऐवजी तिला दुजोरा देताय तुम्ही. माझ्या आईला असं काही बोलण्याची हिंमत कशी झाली तुमची? मी एकही वाईट शब्द माझ्या आईबद्दल ऐकून घेऊ शकत नाही. तुम्ही आत्ताच सुमेधाला घेऊन जा इथून.
बाकीची कायदेशीर प्रक्रिया मी लवकरच पूर्ण करेन, निशांत म्हणाला. आणि सुमेधा आणि वृंदाताईचं काही ऐकून न घेता आईला तिच्या खोलीत घेऊन गेला. सुमेधा वृंदाताईसोबत घरी आली, पण मनात मात्र अजूनही खूप जास्त राग धुसमत होता तिच्या. तिला अजूनही वाटत होतं की निशांत नाक घासत तिच्या समोर येईल आणि तिची माफी मागेल, तिला घरी परत घेऊन जाईल. पण तिने ठरवलं होतं की जोवर त्याची आई त्या घरात आहे तोवर ती अजिबात त्याच्या घरी जाणार नाही. पण यावेळी निशांतसुद्धा काहीच ऐकणार नव्हता. त्याने ठरवलं होतं की तो सुमेधाला घटस्फोट देणारच म्हणून. त्याची आई त्याला खूप समजावून सांगत होती की सुमेधाला समजावून घरी घेऊन ये, पण निशांतसुद्धा आता काहीच ऐकण्याच्या तयारीत नव्हता. त्याची आई मात्र ह्या सगळ्याला कारणीभूत होती, स्वतःला मानत होती आणि म्हणूनच तिची प्रकृती ढासळत चालली होती. सुमेधा आणि निशांतचं नातं अगदीच तुटण्याच्या मार्गावर असताना त्या नात्याला भर आणणारा अंकुर सुमेधाच्या उदरात वाढत आहे ही बातमी आली. सुमेधाने ही बातमी निशांतला कळवली तेव्हा निशांत तर अगदीच आनंदाने वेडाच व्हायचा बाकी होता. त्यानं त्याच्या आईला हे सांगितल्यावर तर त्याच्या आईमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. त्यांची तब्येत अचानक चांगली झाली. त्यांनी निशांतला तगादा लावला की सुमेधाला घरी घेऊन येऊन म्हणून. निशांतला सुद्धा या आनंदाच्या क्षणी दुसरं काहीच सुचत नव्हतं. आधीचं सगळं तो जणू विसरला होता. त्याचा आनंद पाहून सुमेधा आणि वृंदाताईंनी नवीनच कल्पना सुचली. कारण दोघींनाही निशांतने त्याच्या आईसमोर अपमानित करून घरून निघून जायला सांगितलं होतं आणि ह्यामुळे त्या दोघींच्या निशांतच्या आईवर असणारा राग अजूनच वाढला होता. निशांत जेव्हा सुमेधाला न्यायला तिच्या घरी आला तेव्हा सुमेधा आणि वृंदाताईंनी त्याच्यासमोर एक अट ठेवली होती आणि आत्तापर्यंत आनंदाने नाचणारा निशांत अचानकपणे शांत झाला. वृंदाताई त्याला म्हणाले की त्याला जर सुमेधा त्याच्यासोबत यायला हवी असेल तर त्याला त्याच्या आईला वृद्धाश्रमात सोडून यावंच लागेल. आता मात्र निशांत हतबल झाला. तो वृंदाताईंना म्हणाला, सासूबाई असं नका करू हो. आजी होण्याच्या आनंदात माझ्या आईची तब्येत एकदम चांगली झाली आहे. तिच्यापासून हा आनंद असा नका हिरावून घेऊ. माझी आई सुमेधाला कधीच कसलाही त्रास होऊ देणार नाही. ती काही नाही, माझ्या मुलीला त्या घरात त्या नको आहेत म्हणून एक तर त्या तिथे राहतील, नाहीतर सुमेधा तिथे राहील. वृंदाताई हे होक्यातच म्हणाल्या. आता मात्र निशांतच्या संयमाचा बांध फुटला. तो वृंदाताईंना म्हणाला, सासूबाई तुम्हाला सुद्धा एक मुलगा आहे ना. उद्या त्याचं लग्न झालं आणि त्याच्या बायकोने सुद्धा त्याच्यासमोर ही अट ठेवली तर तुम्ही काय कराल? तुम्ही माझ्या बाजूने जरा तरी विचार करा. आता मात्र सुमेधाला चेव आला आणि ती निशांतला म्हणाली, तुम्ही माझ्या आईची बरोबर तुमच्या आईबरोबर करू नका. माझी आई तुमच्या आईसारखी अजिबात नाही. तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात पाठवता की नाही ते सांगा आधी. मी माझ्या आईला कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. वृद्धाश्रमात तर काय तर कुठेही नाही. निशांत अगदी रागाने लालबुंद झाला होता. तुम्हाला माझ्या आणि आपल्या बाळाच्या पेक्षा जास्त महत्त्वाची तुमची आई आहे ना. मग मी सुद्धा तुम्हाला सांगून ठेवते, तुम्हाला जर बाळाची अजिबात काळजी नसेल तर मी ॲबॉर्शन करून टाकेन. सुमेधासुद्धा रागाने बोलली, वेडी झाली आहेस का तू? तुला स्वतः पुढे काही दिसत नाही. तू काय बोलत आहेत आणि कशी वागत आहे हे अजिबात कळत नाही आहे तुला. एकदा नीट विचार कर, तू किती चुकीचं वागत आहेस त्याचा आणि मग माझ्याशी बोल, निशांत म्हणाला आणि रागातच तिथून निघून गेला. वृंदाताई सुमेधाला म्हणाल्या, तू काळजी करू नकोस, बाळासाठी स्वतःचं नाक घासत येईल तो तुझ्यासमोर. आणि दोघी मायलेकी निश्चिंत झाल्या. निशांतच्या एकंदर वागणीवरून त्याला बाळाची किती काळजी आहे हे दिसून येत होतं. पण याच गोष्टीचा दोघी मायलेकी फायदा उचलणार होत्या. निशांतच्या डोक्याचा तर पार भोगा झाला होता विचार करून. त्याला कळत नव्हते की कुणी असं कसं वागू शकतं. तरी त्याला वाटत होते की सुमेधाचा राग थोडा शांत झाला की आपण तिला पुन्हा समजावून सांगू म्हणून. निशांत मनापासून वाट पाहत होता सुमेधाच्या घरी येण्याची. सुमेधाचा रागसुद्धा हळूहळू शांत होत होता. तिच्या मनात यायचं की सगळं काही विसरून पुन्हा एकदा निशांतच्या घरी जावं. पण वृंदाताई तिला नेहमीच म्हणायच्या की इतके दिवस वाट पाहिली आहेस तर 2-4 दिवस आणखी वाट पहा. निशांतराव सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे करतील म्हणून. अशातच सुमेधाला 3रा महिना लागला आणि जे व्हायला नको होतं तेच झालं. अचानक सुमेधाच्या पोटात दुखायला लागलं. वृंदाताईंनी लगेच सुमेधाला दवाखान्यात दाखल केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की सुमेधाच्या पोटातील गर्भ पोटातच गेला आहे. इतक्या दिवसात सुमेधाला पोटातील बाळाचा लळा लागला होता. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. पण त्यामुळे मोठा धक्का होता निशांतसाठी. निशांतला वाटलं होतं की आपण आईला वृद्धाश्रमात पाठवले नाही म्हणून सुमेधाने स्वतःहून ऑपरेशन करून घेतलं आहे. तो सुमेधाला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला तेव्हा त्यांनी सुमेधावर बाळाला मारण्याचा आरोप केला. सुमेधाने त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीच ऐकलं नाही. त्याच्या आईची तब्येतसुद्धा पुन्हा खालावली होती. निशांतला आता सुमेधाचं तोंडही बघण्याची इच्छा राहिली नव्हती. निशांतने सुमेधाला घटस्फोटाची नोटीस पाठवली.
सुमेधाला सदा माहीत होतं की निशांत तिच्यावर आता पुन्हा कधी विश्वास ठेवू शकणार नाही, तिला माफ करू शकणार नाही, ना पुन्हा तिच्यावर कधी प्रेम करू शकेल. मग तिने जास्त आडेवेढा न घेता त्याला घटस्फोट देऊन टाकला. त्यावेळी सुधीर नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात राहत असल्याने त्याला जे झालं त्याची काहीच कल्पना नव्हती. त्याला त्याच्या आईने फक्त इतकं सांगितलं होतं की निशांतची आई सुमेधाला खूप त्रास देते म्हणून. सुमेधाचा घटस्फोट झालाय. सुधीरचं सुद्धा आपल्या बहिणीवर खूप प्रेम होतं. आपल्या बहिणीला आणि आईला आधार व्हावा म्हणून त्याने खूप प्रयत्न करून स्वतःच्या शहरात बदली करून घेतली. सुधीरचं सुद्धा लग्नाचं वय झालं होतं, म्हणून मग त्याच्यासाठी मुली पाहायला सुरुवात केली. आपल्याला वरचढ आणि डोईजड होणारी मुलगी सून म्हणून नको होती, म्हणून वृंदाताईने एक गरीब घरातील मुलीला मनीषाला स्वतःची सून करून आणले होते, जेणेकरून ती नेहमी त्यांच्या हाताखाली राहील. शिवाय निशांतने जेव्हा त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला एक मुलगा आहे, त्याची बायको जेव्हा तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवायला हट्ट करेल तेव्हा तुम्ही काय कराल, ते बोलणं सतत वृंदाताईंच्या डोक्यात घुमत असं. म्हणून मग त्यांनी ठरवलं होतं मनीषा आणि सुधीरचा नेहमीच गैरसमज निर्माण करायचे. सुधीरच्या आई आणि बहिणीवर खूप प्रेम होते. तो आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल ही माहिती असल्याने त्यांनी मनीषाबद्दल त्याचे कान भरणे सुरू केलं होतं. सुमेधाच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगानंतर तिचा स्वभाव अजूनच कटू बनला होता. त्यातच वृंदाताईंची तिला शिकवणी सुरूच होती. घरावर बहिणीचं वर्चस्व वाढले तर आपल्याला घरात किंमत राहणार नाही, हे वृंदाताईंनी तिच्या मनात ठासून भरले होते. मग ती सुद्धा त्यांच्यासोबत सामील झाली होती. पण मनीषा मात्र हुशार निघाली. तिने तिच्या हुशारीने सासूबाईंना त्यांची चूक लक्षात आणून दिली होती. सासूबाईंना आपल्या चुका लक्षात यायला लागल्या होत्या आणि मनीषाने सुमेधाच्या लग्नाचा विषय काढल्याने झालेला सर्व प्रसंग सुमेधाच्या डोळ्यासमोर जशाचा तसा उभा राहिला होता. सुमेधाला आपली चूक लक्षात आली होती. आपण आईचं जरा आतीच ऐकले म्हणून आपलाच संसार तर मोडलाच, पण आपला दादाचा संसार सुद्धा आपण मोडायला निघालो होतो, ह्याचं तिला वाईट वाटलं. आजवर तिच्या आयुष्यात जे झालं ते तर बदलू शकणार नव्हती, पण तिच्या बहिणीची माफी मागून एक नवीन सुरुवात नक्कीच सुरू करणार होती. ठरल्याप्रमाणे सुमेधा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. तिच्या अपेक्षेप्रमाणे मनीषासुद्धा उठून कामाला लागली होती. मनीषा किचनमध्ये काम करत असताना सुमेधा तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, वहिनी, सुमेधाताई आज इतक्या लवकर कशा काय उठलात, काही हवं होतं का तुम्हाला? मनीषाने जरा खोचकपणे विचारलं. हो वहिनी, मला काहीतरी हवं आहे तुझ्याकडून, सुमेधा म्हणाली. काय? मनीषाने आश्चर्याने विचारले. मला तुझी माफी हवी आहे. मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी, तुला गृहीत धरत आले. स्वतःच लहानात लहान काम मी तुझ्याकडून करून घेतलं. माझं खरंच खूप चुकलं, मला माफ कर. हे बोलताना सुमेधाच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसून येत होता. आता मात्र मनीषा सुमेधाला अशा पद्धतीने माफी मागताना पाहून म्हणाली, जाऊ द्या ताई, जे झालं त्याचा जास्त विचार करू नका. मी सुद्धा सगळं काही विसरायचं ठरवलं आहे. आता आपण त्या गोष्टीबद्दल जास्त न बोललेलं बरं, मनीषा म्हणाली. मनीषा आपल्याला इतक्या सहजी माफी करेल अशी अपेक्षा नसल्यास सुमेधाला मनीषाचं फार कौतुक वाटलं. तिच्या मनात नकळत एक विचार तरळून गेला. तिला वाटलं की हिच्यासारखं सहनशील आपणही असतो तर आपला संसार देखील आज तुटला नसता. पण आता हा विचार करून देखील काहीच फायदा नव्हता. तिने आपल्या डोळ्यात आलेलं पाणी बोटाने अलगट टिपलं आणि किचनमधून बाहेर जायला लागली. इतक्यात वहिनीच्या हातचं भांडं खाली पडून जोराचा आवाज झाला. सुमेधाने मागे वळून पाहिलं तर मनीषाला चक्कर येत होती. सुमेधाने लवकर जाऊन तिला सांभाळलं, तिला खुर्चीवर बसवलं आणि तिच्यासाठी पाणी आणायला गेली. भांड्याच्या आवाजाने एव्हाना सुधीर आणि वृंदाताई सुद्धा आपापल्या खोलीतून बाहेर आले होते. सुमेधाने जेव्हा सांगितलं की मनीषाला चक्कर येत होती तेव्हा सुधीरला तिची खूप काळजी वाटली. मग सुधीरने लगेच मनीषाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं ठरवलं. सुमेधा म्हणाली की मी तुमच्यासोबत येते म्हणून सुमेधा म्हणाली. सुधीर हो म्हणाला आणि सगळे जायला निघणार. इतक्यात वृंदाताई सुधीरला म्हणाल्या, थांब, मी पण येते तुमच्यासोबत. नको आई, तू घरीच थांब, आम्ही येतो लवकरच, सुधीर कोरडेपणाने म्हणाला. आता मात्र वृंदाताईंना त्यांच्या बोलण्याचं खूप जास्त वाईट वाटलं. सगळेजण गाडीजवळ गेले. गाडीत बसताना मनीषा सुधीरला म्हणाली, अहो इतकी मोठी गोष्ट नाही आहे, आली असेल सहज म्हणून चक्कर, तेवढ्यासाठी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात जायची काहीच गरज नाही आहे. सहज यायला ती चक्कर काय मैत्रीण आहे का तुझी, सुधीर चेष्टेने म्हणाला. मग मात्र मनीषा काहीच बोलली नाही. कार हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर सुमेधाने आधार देत वहिनीला आतमध्ये नेलं. तोपर्यंत सुधीर गाडी पार्क करून आला. सुधीर आणि मनीषा दोघेही डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले आणि मनीषा सुमेधा बाहेरच त्याची वाट पाहत बसली. सहज इकडे तिकडे पाहत असताना तिला एक परिचित चेहरा दिसला आणि क्षणार्धात तिच्या लक्षात आले, ह्या तर निशांतच्या आई आहेत. आणि म्हणून सोबत चालत येणारा निशांतही त्यांच्याबरोबर होता. त्याला पाहून सुमेधा कोलमडली. त्याचा फार अवतार झालेला होता. त्याला पाहून कुणीही सांगू शकले असते की त्याला दारूचं व्यसन जडले म्हणून.
वाढलेली दाढी, शयनशून्य नजर, आईची काळजी आणि स्वतःसोबत जे झालंय त्याची चीड त्याच्या प्रत्येक हावभावामधून दिसून येत होती. त्याच्या आईची तब्येतही खूपच खालवलेली वाटत होती. त्याला पाहून सुमेधाच्या जुन्या जखमांवरील खपली निघून ती जखम पुन्हा रक्तबंबाळीत झाली होती. निशांनी सुमेधाला पाहिले असतं तर जितका त्रास तिला होतोय त्यापेक्षा जास्त त्रास त्याला झाला असता. कारण जे काही झालं होतं त्यात बऱ्याच प्रमाणात सुमेधाची चूक असली तरी त्याने मात्र कोणतीही चूक न करता हे सगळं भोगलं होतं आणि म्हणूनच त्याचे दुःख सुमेधापेक्षा जास्त होते. आपण त्याच्या दृष्टीस पडू नये म्हणून सुमेधा पटकन तिथून उठून आडोशाला जाऊन उभी राहिली. निशान आणि त्याची आईसुद्धा डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. सुदैवाने मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल असल्याने डॉक्टरांच्या केबिन वेगवेगळ्या होत्या म्हणून निशांत आणि सुधीरची सुद्धा भेट झाली नव्हती. सुमेधा लगेचच बाहेर आली. सुधीरने जिथे गाडी पार्क केली होती तिथे जाऊन उभी राहिली. तिचं मन मात्र तिला अस्वस्थ बसू देत नव्हतं. तितक्यात तिला सुधीरचा फोन आला. तिने त्याला सांगितलं की ती दवाखान्याच्या बाहेर आली आहे म्हणून. मग सुधीरसुद्धा मनीषाला घेऊन बाहेरच आला. त्याला पाहून सुमेधाने कसेबसे आपले अश्रू लपत विचारले, काय झालं दादा? काय म्हणाले डॉक्टर? सगळं काही ठीक आहे ना? त्यावर मनीषा लाजली आणि सुधीर गोड हसत म्हणाला, सगळं काही ठीक आहे. उलट मी तर म्हणेल की बरं झालं हिला चक्कर आली ते. असं का म्हणतोय दादा? सुमेधा लटकेच रागावून म्हणाली, कारण हिला चक्कर आली नसती तर गोड बातमी कशी समजली असती? सुधीर हसत म्हणाला, म्हणजे? काहीच लक्षात न आल्याने सुमेधाने विचारलं, अगं म्हणजे तू आत्या होणार आहेस आणि मी बाबा. सुधीर आनंदाने म्हणाला. ही बातमी ऐकून सुमेधाने आनंदाने उडीच मारली. ती मनीषाला मिठी मारत म्हणाली, थँक्यू वहिनी, तुम्हाला किती आनंदाची बातमी दिली आहे तुला माहीत नाही. मागच्या काही दिवसातील ही सगळ्यात जास्त आनंदाची बातमी आहे. मला तर अगदी काय करू आणि काय नको असं झालंय. तू आई होणार आहे आणि मी आत्या. आणि हसता हसता पुन्हा एकदा सुमेधाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला तो दिवस आठवला जेव्हा ती आई आता कळले होते. तिने लगेच आपल्या बोटाने डोळ्यातील पाणी टिपलं. सगळे घरी आले. तर मित्रांनो, या कथेचा अंतिम भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.